नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अधिक मासाची जन्मकथा. एकदा महातपस्वी भगवान नारायण लोककल्याणासाठी तपश्चर्या करीत बसलेले असताना नारद मुनी तेथे आले व म्हणाले, हे तपस्वी श्रेष्ठा, दरवर्षी फक्त 12च महिने असतात, मग दर 3 वर्षांनी हा 13वा महिना कसं काय? कृपा करून या अधिक महिन्याची उत्पत्ती कशी झाली ते मला सांगा. तेव्हा नारायण म्हणाले, मुनिवर्या, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्माच्या आणि दुष्कर्माच्या प्रमाणावर अवलंबून असते. आजकाल दुष्कृत्याचेच प्रमाण वाढल्यामुळे ते पाप आपल्याला सहन होत नाही, अशी 12ही महिन्यांची केव्हापासून तक्रार होती. त्या पापाचे जड ओझे 12 महिन्यांच्या पोटात मावेनासे झाले. त्यामुळे 12ही महिन्यांनी आपल्याला पोटातील पापाचा फक्त 3राच हिस्सा बाहेर काढून टाकला. आपला पापभार तेवढा कमी केला. परंतु 12ही महिन्यांनी काढून टाकलेल्या या पापभागांपासून 13वा महिना म्हणजेच अधिक मास उत्पन्न झाला. तो पापमय असल्याने त्यास मलमास असेही नाव पडले. पुढे श्री विष्णूंच्या आणि पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने तो मलमास पवित्र पुरुषोत्तम मास बनला. या अधिक मासात तीर्थयात्रा, तीर्थस्नान, दानधर्म, उपास, नक्त, पूजा अर्चा, जप तप वगैरे धर्माचरण केल्याने पुण्यलाभ होऊन जीवनाचे सार्थक होते. या पुरुषोत्तम व्रताने जीवन सुखमय, शांतिमय, समृद्धिमय होतं. तेव्हा या अधिक मास पाळणाऱ्या स्त्री पुरुषांनी महिनाभर एकभुक्त राहून पुरुषोत्तम व्रत पाळावे.